महाराष्ट्रातील एकही व्यक्ती वाचणार नाही. महाराष्ट्रासाठी सर्वात वाईट दिवस ठरणार ही तारीख. 12 कोटी लोकांची झोप उडवणारी एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. ही बातमी हवामानाच्या संदर्भात आहे, पण या बातमीने संपूर्ण मंत्रिमंडळाची झोप उडवून दिली आहे. 4 ते 5 दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झालेला पाऊस काल रात्री अचानक कमी झाला. आधी सगळ्यांना वाटलं की पाऊस पुन्हा एकदा विश्रांती घेईल, पण अचानक महाराष्ट्रात एक अशी भयानक घटना घडली. एक निसर्गाचा असा संकेत समोर आला ज्याने अक्षरशः सगळा महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार. होय, या तारखेपासून आता सगळं बदलणार आहे. कारण की महाराष्ट्रावर एक नाही, दोन नाही, तर 3 बाजूनं एक असं संकट येतंय जे गेल्या 150 वर्षात कधीच आलं नव्हतं. एक अशी तारीख आहे, एक असा दिवस आहे जो महाराष्ट्रासाठी सगळ्यात वाईट ठरणार आहे. ही माहिती कुठलीही बनावट इशारा नाहीये किंवा हवेतल्या गप्पा नाहीयेत. कारण की आपल्या महाराष्ट्राच्या अगदी जवळच्या समुद्रात एक अक्राळ विक्राळ चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. खरं तर या घटनेची सुरुवात अरबी समुद्रातून झाली होती. आता लोकांना वाटलं दरवेळेस अरबी समुद्रातच होतं, पण त्यानंतर लगेचच बंगालच्या उपसागरात पुन्हा त्याच तीव्रतेची एक दुसरी परिस्थिती निर्माण झाली. खरं तर सगळेजण याला हलक्यात घेत होते, कारण की पाऊस कमी झाला होता. पण जेव्हा जागतिक हवामान संस्थेनं एक सॅटेलाइटचा फोटो थेट पंतप्रधानांना पाठवला, जो फोटो संपूर्ण भारताचा होता, ज्यामध्ये असं भयानक चित्र दिसलंय की ज्याने अक्षरशः सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्यामध्ये अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि उत्तरेकडून एक येणारा तिसरा प्रवाह महाराष्ट्राच्या मधोमध धडकताना दिसलाय, आणि ज्यामुळे अख्खं मंत्रिमंडळ हादरलंय. आणि त्यानंतर एक तारीख जाहीर करण्यात आली. आता याच्यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा या 3 गोष्टींचा मिलाप त्या ठिकाणी महाराष्ट्रावर सुरू झाला, तेव्हा ती तारीख आता जाहीर करण्यात आली. खरं तर निसर्गामध्ये सगळं हळूहळू बदलतं. एका समुद्रात परिस्थिती बदलते, मग दुसऱ्या समुद्रात बदलते, पण यावेळेस दोन्ही समुद्र आणि उत्तरेकडून येणारा तिसरा हवेचा प्रवाह, ज्याने महाराष्ट्रावर आता एक मोठा फटका त्याच्यामुळे बसणार. आता याची तीव्रता देखील वाढू लागली आहे. बातम्यांमध्ये देखील याचे जे परिणाम आहे त्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल, 2 दिवसापूर्वी अचानक धुळ्याला महापूर आला होता. विदर्भामध्ये अक्षरशः कोरडं ऊन असताना गावं पाण्याखाली गेली. जिथे कधी पाऊस पडत नाही तिथे मराठवाड्यात एका गावात अचानक गारपीट सुरू झाली. का तर हे तिहेरी संकट आता तिथे फुटलं आहे. आता फक्त हा ट्रेलर होता, पण खरा पिक्चर आता या तारखेला होतोय. आता ज्या लोकांची मुलं शाळेला जातात, कॉलेजला जातात, किंवा जी लोक कामाला बाहेर जातात, तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे नियम सांगण्यात आलेले आहेत. लोकांच्या बाबतीत एक निर्णय घेण्यात आला, एक तारीख जाहीर करण्यात आली. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात शाळा कॉलेज कशा पद्धतीनं चालू राहणार का बंद राहणार, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात मध्ये राहता आणि तिथे कधी काय चालू आणि बंद. तुम्ही कामाला जात असाल तर तारखा पाहून बाहेर पडा, कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्यात 5 कडक इशारे दिलेले आहेत, जे आता प्रत्येकाला पाळावेच लागतील. मग आता तुमच्या जिल्ह्यात नेमकं कोणत्या तारखेला काय बदलणार, कोणत्या जिल्ह्यात काय सुरू आणि काय बंद राहणार, नेमकं हे तिहेरी संकट नेमकं काय आहे, याचा फटका कोणत्या 22 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार. सॅटेलाइटच्या फोटोत नेमकं काय दिसून आलं की ज्यामुळे अक्षरशः महाराष्ट्र बंद केल्याची निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली. चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. महाराष्ट्रासाठी सर्वात वाईट दिवस येतोय, कारण की महाराष्ट्रावर होणार निसर्गाचा सर्वात मोठा हल्ला. 4-5 दिवसापासून महाराष्ट्रात मान्सून वेगानं सुरू आहे. काही ठिकाणं पूर येतोय, तर काही ठिकाणं घरं पाण्याखाली गेली, तर काही धरणं भरून वाहत आहे. पण अचानक काल रात्री पाऊस विचित्र पद्धतीनं कमी झाला. सुरुवातीला लक्षात आलं नाही, पण त्यानंतर जी माहिती समोर आली त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की महाराष्ट्राभोवती निसर्गानं अशा 3 दिशांनी एक असा 3 महासंकटांचा वेढा आखलाय की ज्यामुळे प्रशासनाची अक्षरशः झोप उडाली. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणीबाणीच्या सूचना जारी करण्यात आल्या, कारण की राज्यातील सर्व 36 जिल्हे एकाच वेळी या चक्रव्यूहात सापडणार असा मोठा धोका निर्माण झालाय. आता यातलं पहिलं महासंकट खरं तर पश्चिमेकडून म्हणजेच अरबी समुद्रातून आले. गेल्या 24 ते 48 तासात अरबी समुद्रात एक अतिदमट बाष्पाचा एक असा अक्राळ विक्राळ साठा तयार झालाय, ज्याने हवामान खात्याचे सगळे जुने रेकॉर्ड मोडून काढलेत. एकाच वेळी प्रचंड क्षमतेचं ढग किनारपट्टीच्या पुढे ढकललं गेलंय. अरबी समुद्रात हवेचा दाब इतक्या वेगानं खाली घसरला की ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगानं चक्राकार वारे वाहू लागले. अरबी समुद्रातून आलेला हा पहिलाच फटका इतका भीषण होता की ही माहिती मिळताच घाईघाईने मंत्रालयामध्ये रात्रीच मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली. त्यानंतर पहिला मोठा निर्णय घेण्यात आला. आता तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे काय होणार, कोणते जिल्हे हाय अलर्टवर,
कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट, येलो अलर्ट हे तर तिथं सांगण्यात आलं, पण मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक सुरू असतानाच दुसरी बातमी समोर आली. शाळा, कॉलेज तसेच कामाला लावणाऱ्या लोकांसाठी हा अतिमहत्वाचा अंदाज घेण्यात आला. प्रेक्षकांनो, मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक सुरू होती तेव्हाच दुसरं धक्कादायक महासंकट थेट पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरातून आलं. काही लोक म्हणतील की बंगालच्या उपसागरात काही झालं तर महाराष्ट्राला काय फरक पडतो, पण नीट समजून घ्या. तिथल्या आकाशातल्या ढगांची एक अशी विचित्र आणि ताकदवर यंत्रणा शास्त्रज्ञांना सॅटेलाइट मधून दिसून आली. यावेळेस बंगालच्या उपसागरात एकाच वेळी प्रचंड कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि तिथून बाष्पाचं ढग थेट पूर्वेकडून विदर्भ आणि मराठवाड्याकडे सरकू लागले. हे वारं इतक्या ताकदीनं महाराष्ट्राकडे आले की जमिनीवरची अतिउष्ण हवा आणि आकाशातील थंड ढग एकामेकांना आदळून एकाच वेळी विदर्भ मराठवाड्यात अभूतपूर्व विजांचा कडकडाट झाला आणि धुळ्यापासून ते विदर्भापर्यंत अनेक भागात जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली. निसर्गाचा हा भयानक अवतार आणि दोन्ही समुद्रातला हा तांडव पाहून मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन यंत्रणेला प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे कडक आदेश दिले. पण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या या दुहेरी वेढ्यानंतर खरी खळबळ तेव्हा उडाली आणि त्यानंतर महाराष्ट्र बंदीचा निर्णय घेण्याची चर्चा सुरू आली. ते तिसरं महाभयानक संकट येतंय उत्तर भारताकडून आणि याच तिसऱ्या संकटामुळे अख्खा महाराष्ट्र बंद ठेवण्याची निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली. पुढं काय घडलं लक्षपूर्वक ऐका, कारण की आता तुमच्या जिल्ह्यात कधी काय बंधन काय सुरू ही माहिती तुम्हाला मिळणार. आता येऊया त्या अतिशय महत्वाच्या बातमीकडे. ती तिसरी बातमी थेट उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडून उत्तर पट्ट्याकडून एक वेगानं येणारा मान्सून ट्रफ म्हणजे मोसमी वाऱ्यांची अत्यंत द्रोणीय रेषा थेट महाराष्ट्राच्या मध्यभागी येऊन धडकली. आता नीट विचार करा, पश्चिमेकडून अरबी समुद्राचं बाष्प आणि पूर्वेकडून बंगालच्या उपसागराचा प्रचंड साठा आणि उत्तरेकडून आलेली तिसरी थंड हवेची लाट, या तीनही बाजूनं महाराष्ट्राच्या आकाशात एक हवेचा भयानक त्रिकोणी वेढा तयार केलाय. आकाशात चाललेली ढगांची प्रचंड कोंडी या तिन्ही बाजूने दाबल्यामुळे आकाशात बाष्पाचा एक जिवंत महाराक्षस तयार झालाय. तो आता हळूहळू महाराष्ट्राच्या पाठीवर फुटायला सुरुवात झाली आहे आणि वैमानिकांचा असा धडकी भरवणारा इशारा आहे की हवेच्या या तीन बाजूंच्या वेढ्यामुळे आकाशात साचलेला हा प्रचंड साठा 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान एकाच वेळी फुटला तर संबंध महाराष्ट्रात विनाशकारी हा आकार माजेल, जो मागच्या 150 वर्षात माणसानं कधी स्वप्नातही पाहिला नसेल. या महाप्रलयाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अखेर भारत सरकारनं आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था आणि वेधशाळांच्या डेटांचा जाहीर केला आणि त्यानंतर त्यांनी ती तारीख सांगितली. ती तारीख आहे 21 ऑगस्ट. ही तारीख तुम्ही मनात कोरून ठेवा. 21 ऑगस्टच्या दुर्दैवी दिवशी हा महाराष्ट्रावर महाभयानक हल्ला थेट महाराष्ट्रावर होणार असून 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या 5 दिवसाच्या काळामध्ये आसमानी संकट महाराष्ट्रावर भयानक रूप दाखवणार. या महाप्रलयाच्या तावडीतून जनतेचा जीव वाचवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता 5 सूचना जारी केल्यात. सॅटेलाइटच्या भयानक अहवालानुसार हवेच्या 3 बाजूने पडलेल्या वेढ्यामुळे 21 ऑगस्ट पासून राज्यातील 20 ते 25 जिल्ह्यामध्ये पावसाचा महाविस्फोट होण्याची शक्यता, ज्यामध्ये नाशिक, जळगाव, धुळ्यासह उत्तर महाराष्ट्र, खानदेशात तसेच छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये महातांडव होईल. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीमध्ये आभाळ फाटून तांडव पाहायला मिळेल. हा पाऊस इतका अकराळ विक्राळ असेल की काही मिनिटाच्या आत नद्या नोले ओसंडून वाहून पाणी घरात शिरण्याचा धोका. तर ही होती माहिती. खरं तर हा हवामानाचा केवळ एक अंदाज आहे किंवा एक शक्यता आहे. आता हवामान हे कुणाच्याच हातात नसतं, त्यामुळे याला केवळ एक शक्यता म्हणून पहा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सावधान राहणं अतिशय गरजेचं आहे. तर तुमच्या भागात सध्या किती पाऊस आहे, सध्या परिस्थिती कशी आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि पावसाची परिस्थिती नक्की कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.